अकोल्यात पर्पल फेअर 2026 उत्साहात पार पडला असून दिव्यांग सक्षमीकरणासाठी हा महत्त्वाचा उपक्रम ठरला। विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सन्मान सोहळ्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। दिव्यांगजनांच्या समावेशन, सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेला पर्पल फेअर 2026 हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम शनिवार दिनांक 28 मार्च सामाजिक न्याय भवन सभागृह अकोला येथे उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत कार्यरत अली यावर जंग राष्ट्रीय वाक व श्रवण दिव्यांगजन संस्थान मुंबई यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील CRC नागपूर तर्फे करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अकोल्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्रीमती अनिता मेश्राम या होत्या। त्यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात दिव्यांग सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या संस्था व व्यक्तींचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। यामध्ये संजय बर्डे, प्रकाश अवचार, माधुरी देटे, पंकज जायले, मोईन अली, गजानन भिरड, गणेश वाकोडे, मोहम्मद अजीज, मनीषा खेडकर आदींचा समावेश होता। या पर्पल फेअर मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले। नृत्य, नाट्य व वक्तृत्व कौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेची प्रभावी झलक दाखविली, ज्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली। कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर सुमन कुमार, संचालक अली यावर जंग राष्ट्रीय वाक व श्रवण दिव्यांगजन संस्था मुंबई, श्री प्रफुल्ल शिंदे, संचालक CRC नागपूर आणि डॉक्टर तुषार जाधव, सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी दिव्यांग सक्षमीकरणासाठी योगदान देणाऱ्या विविध दिव्यांग विद्यालयातील 12 मुख्याध्यापकांचाही सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर तुषार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील बोंगीरवार, दिव्यांग कक्ष प्रमुख अकोला, गजानन मोहोळ, योगेश बोदडे, सचिन चव्हाण, शेखर भोंबळे यांच्यासह विविध कर्मचारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक व त्यांच्या सहकार्यांनी मोलाचे सहकार्य केले। पर्पल फेअर 2026 या उपक्रमामुळे दिव्यांगांच्या सक्षमीकरणाला चालना मिळण्यासोबतच समाजात समावेशकतेचा सकारात्मक संदेशही देण्यात आला। CRC नागपूरद्वारे आज अकोला इथे पर्पल फेअरचे आयोजन करण्यात आले आहे। त्याकरता दिव्यांग सक्षमीकरण विभाग अकोलाद्वारे आम्हाला विशेष सहयोग देण्यात आलेला आहे। आजचा हा पर्पल फेअर महाराष्ट्रामध्ये वर्धा जिल्हा आणि अकोला जिल्हा इथे याचे आयोजन CRC तर्फे करण्यात आले आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की दिव्यांगांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळावं, तसंच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसंच त्यांच्या उद्योजकता आणि त्यांच्या कलात्मकतेला आणि सृजनात्मकतेला कुठेतरी लोकांसमोर आणावं आणि एक समावेशक समाजाचं एक निर्माण व्हावं, याकरता दिव्यांग सक्षमीकरण विभाग केंद्र सरकारद्वारे हा उपक्रम राबविला जात आहे, सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत।